विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण मागच्या तासामध्ये साहित्यशास्त्र म्हणजे काय या प्रकरणाच्या अंतर्गत भारतीयांचे साहित्य विचार अभ्यासत होतो. याच्यामध्ये आपण पाहिलं होतं, सुरुवातीला आपण त्याच्या वेगवेगळ्या व्याख्या पाहिल्या होत्या. शब्दार्थो संहितो काव्यम, विशिष्ट पदरचना रीती आणि त्याच वाक्यावर आधारित असलेले अलंकार विचार, वक्रोक्ती विचार, रीती विचार, औचित्य विचार आणि शेवटी ध्वनी विचार. हे सगळे सिद्धांत आपण मागच्या तासामध्ये 2 तासामध्ये आपण पाहिलेले आहेत. तर हे जे सर्व सिद्धांत वगैरे आहेत, याच्यानंतरचा एक अतिशय महत्वाचा असा एक सिद्धांत आहे ज्याला आपण रसविचार असं म्हणतो. याचे जे निर्माते आहेत ते आहे भरतमुनी. आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं, भरतमुनी हे भारतातले जे काव्यविचार आहेत, संस्कृत काव्यविचार जो आहे मध्ययुगातला प्राचीन, त्याचे महत्वाचे एक अभ्यासक मानले जातात. यांनी नाटकाचा अभ्यास केला आणि मी जसं मागच्या तासामध्ये आपण झालेला आहे, यांनी अर्थक्रियोपेतम काव्यम नाट्यम असा एक सिद्धांत मांडला आणि त्या कृतीच्या ऐवजी, अभिनयाच्या ऐवजी शब्द कसे काम करतात याच्याविषयीचे हे सगळे विचार आपल्या समोर आलेले आहेत. तर आता जेव्हा आपण रसविचार असं म्हणतो, तेव्हा रसविचार ही संकल्पना केवळ साहित्यापुरती मर्यादित नाही. रसविचार जसं आपण म्हणतो, तर हा रसविचार नाट्यशास्त्र म्हणजे नाटक, संगीत, अभिनय आणि नृत्य या चारही कलांना लागू पडतो. एवढंच नाही तर काही अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की जेवढ्या कला आहेत, कला या संकल्पनेमध्ये जेवढ्या वेगवेगळ्या प्रकार येतात कलेचे, त्या प्रत्येक कलेमध्ये रसविचार आहे. म्हणजे रसविचाराच्या साहाय्यानेच आपण त्या कलेचं विश्लेषण करू शकतो. आता हा रस म्हणजे काय हे आपण सुरुवातीला पाहूयात, म्हणजे आपल्याला हे नेमकं काय चालू आहे हे लक्षात येईल. तर यांचं म्हणणं असं आहे की रस याचा अर्थ माणसाच्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या भावना, हा सगळ्यात महत्वाचा गोष्ट आहे. मानवी मनामध्ये ज्या भावना निर्माण होतात त्यांना हे रस म्हणतात. उदाहरणार्थ, कोणी हसतोय तर त्याचा हास्य हा रस आहे, आनंद. कोणी रडतोय तर त्याचा शोक हा घटक आहे. कुणाला राग येतोय तर हा सुद्धा एक भाग आहे. तर ह्या ज्या वेगवेगळ्या भावना आहेत, या भावना दैनंदिन जीवनामध्ये निर्माण होतात. दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा आपण आपल्याला यश मिळतं तेव्हा आपण आनंदी असतो, आपण उत्साही असतो. जेव्हा आपण अपयशी होतो तेव्हा आपण दुःखी होतो, किंवा आपण ज्याला बोर होणं म्हणतो तसं होतो. काही वेळेस जर आपल्याला आपली मनासारखी गोष्ट नाही झाली तर आपण चिडतो. आलं लक्षात? तर या ज्या भावना आहेत या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा तयार होतात. दैनंदिन जीवनामध्ये या भावना निर्माण होतात आणि त्या नष्ट होतात. त्याच्यावर आपले आयुष्य चालू असतं. पण साहित्यामध्ये किंवा नाट्यामध्ये किंवा संगीतातून किंवा नृत्यातून यांचं असं म्हणणं आहे की या कृत्रिम पद्धतीने तयार करायच्या. आता कृत्रिम म्हणजे जाणीवपूर्वक. म्हणजे हा ज्या भावना आहेत या सर्व भावना जाणीवपूर्वक तयार करायच्या. काय होईल?
म्हणजे समोर प्रेक्षक बसलेले आहेत आणि त्यांना हसवायचंय, म्हणजे साहित्याच्या आधारे त्यांना आनंद द्यायचा. काय करावं लागेल, तर ते जे काही करावं लागेल ते त्याच्यासाठी हे प्रकार आहे. पण ते सगळं केल्याच्या नंतर जे काही जाणवेल ते हे असेल. एखादा विनोदी अभिनेता असतो, तो काहीतरी प्रसंग तयार करतात नाटकामध्ये, आपण हसतो भरपूर वेळेस विनोदी स्वरूपाच्या याला. काय करतात ते, एक कृत्रिम पद्धतीचं वातावरण तयार करतात, एक जाणीवपूर्वक वातावरण करतात आणि त्याच्यामध्ये ही भावना निर्माण करतात. ही भावना दैनंदिन भावनेप्रमाणेच असते, परंतु ही तितक्या पुरतीच मर्यादित असते. ही सर्वत्र वापरली जात नाही. आता ही मर्यादित कशी असते, तर आपण एखादा चित्रपट पाहतो, त्याच्यामध्ये एक नायक असतो, नायिका असते, खलनायक असतो. आपल्याला त्या खलनायकाचा राग येतो, त्या नायकाविषयी आत्मीयता वाटते आणि ते सगळं चित्रपट पाहून आपण बाहेर येतो. आपल्याला काय झालेलं, त्या नायकाविषयी नायिकेविषयी आपुलकी तयार झालेली आहे, पण ते तितक्या पुरतच आहे. जेव्हा आपण दैनंदिन व्यवहारामध्ये येतो तेव्हा आपण त्या नायकाला नायिकेला विसरून जातो. आपल्याला हे माहित असतं की ते नाटक आहे किंवा हे ते जाणीवपूर्वक तयार करण्यात आलेले कृत्रिम भाग आहे. पण हा कृत्रिम भाग जरी असला तरी तिथं निर्माण होणारं हास्य, तिथं निर्माण होणारा शोक, तिथं निर्माण होणारा राग हा मात्र जसा खरोखरचा असतो तसाच असतो, पण तो तेवढ्या पुरता मर्यादित असतो, प्रयोग केल्यासारखा तो मर्यादित असतो. पण दैनंदिन जीवनातला जो आपला राग असतो, दैनंदिन जीवनातलं जे आपलं हास्य असतं हे खरोखर असतं, कारण की ते आपल्यासोबत घडलेलं असतं, आपल्यासोबत घडत असतं. हे मात्र आपल्यासोबत घडत नसतं. आपल्याला माहित असतं की हे नाटक आहे, पण तरीही आपण त्या परिसरामध्ये जाणीवपूर्वक घुसतो. तर हा जो भावनेचा जाणीवपूर्वक चालवणं, भावनांना जाणीवपूर्वक उद्युक्त करणं, त्यांना प्रेरित करणं, हा भाग या रसविचारामध्ये महत्वाचा आहे. तर भरत मुनीनं काय म्हटलं की हे जे अलंकार, वक्रोक्ती, रीती, औचित्य, ध्वनी या सगळ्यांच्या माध्यमातून काय होतं, जो माणूस आहे, जो प्रेक्षक आहे, त्याच्या मनामध्ये रस निर्माण होतात. रस निर्माण होतात म्हणजे या भावना निर्माण होतात. आपण जेव्हा एखादी नाटक पाहतो तेव्हा या भावना तयार होतात. जेव्हा आपण एखादी कविता वाचतो, आईविषयीची एखादी कविता आहे, आई म्हणून कोणी आईचा हाक मारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, किंवा आई हे एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं एक गाव असतं. असं जेव्हा आपण आईविषयी एखादी कविता वाचतो तेव्हा काय होतं, आपल्या मनामध्ये आपोआपच त्या भावना तयार होतात, ज्या भावना आपल्या दैनंदिन जीवनाच्या सोबत संलग्नित असतात पण त्या कृत्रिम असतात. आणि याच्यामधून जे निर्माण होते आपल्या मनामध्ये भावना, आपण राष्ट्रभक्तीपर कविता वाचतो, काय होतं, ती कविता वाचली की आपण राष्ट्राविषयीची प्रेम करायला लागतो. आपण एखादी विनोदी कविता वाचतो किंवा विनोदी धडा वाचतो, आपण हसायला लागतो. पण हे सगळं आपल्याला माहित असतं की हे सगळं कसं आहे, कृत्रिम आहे, ते असल नाहीये. दैनंदिन जीवनाप्रमाणेच भावना तयार करणार, पण तितक्या पुरतं, तितकं मर्यादित स्वरूपाचं, याला यांनी रसविचार म्हटलेलं आहे. मग त्या रसविचारामध्ये भावना तर असंख्य आहेत माणसाच्या मनामध्ये. तर यांनी सांगितलं की असं नाहीये, भावना काही सर्वत्र सारख्या नाहीयेत. तर त्यांनी माणसाच्या मनामध्ये जेवढ्या भावना आहेत त्या सर्व भावनांचा अभ्यास केला आणि त्यांनी 8 रस सांगितले. रस म्हणजे त्या भावना जेव्हा निर्माण होतील तेव्हा ते रस असतात. आता ते रस कोणकोणते आहेत, तर त्यांनी सांगितलं, पहिला शृंगार रस. आता याच्यामध्ये एक आहे, ही भावना जागी झाल्याच्या नंतर त्यांनी 2 गोष्टी केल्या की साहित्यामध्ये रस ही संकल्पना वेगळी असते आणि भावना, माणसाची भावना ही वेगळी असते. तर त्यांनी असं सांगितलं की एखादी भावना जर जागी झाली त्याचा स्थायी भाव असतो. स्थायी भाव म्हणजे भावनाच. माणसाच्या मनामध्ये 8 प्रकारच्या भावना या कायमस्वरूपी असतात.
असं यांचं मत आलं. म्हणजे त्या कधीही जाग्या होऊ शकतात, त्या स्थायी असतात, स्थिर असतात, आणि त्या जाग्या झाल्या की माणसाच्या क्रिया प्रतिक्रिया सुरू होतात, आणि त्या क्रिया प्रतिक्रिया म्हणजे रस, असं यांचं म्हणणं आहे. तर किती प्रकारच्या भावना असतात? तर त्यांनी सांगितलं, पहिली भावना असते रती, किंवा यालाच त्यांनी शृंगार म्हटलं. शृंगार म्हणजे स्त्री पुरुष संबंधाविषयी, स्त्रियांना पुरुषाविषयी वाटणारे प्रेम, आपुलकी, आणि पुरुषांना स्त्रीविषयी वाटणारं आकर्षण, प्रेम, आपुलकी, यांना त्यांनी रती किंवा शृंगार असं म्हटलेलं आहे. आणि याच्यापासून जेव्हा असा प्रसंग येईल की एक हिरो आणि हिरोईन एकमेकाला भेटतायत, बोलतायत, आणि त्यांचे प्रेमाचं आदान प्रदान चालू आहे, तेव्हा हा स्थायी भाव असेल, आणि त्याच्यापासून कोणता तयार होईल? रस, शृंगार रस. दुसरा घटक असतो माणसाचा स्थायी भाव आहे हास्य. हास्य म्हणजे याला आपण सुखदायक म्हणूया. जेव्हा सगळे संकट नष्ट होतील, जेव्हा आनंद असेल, जेव्हा माणूस विनोदी पद्धतीचा असतो, तेव्हा तो काय करतो? हसायला लागतो आणि आनंदी राहतो. अशा आनंदी परिस्थितीमध्ये जो रस निर्माण होतो त्याला यांनी म्हटलेलं आहे हास्य रस. याच्यामध्ये विनोदी वगैरे स्वरूपाच्या सगळ्या गोष्टी येतात. तिसरा घटक आहे माणसाला दुःख होतं. यांनी सांगितलं तिसरा जो घटक आहे तो आहे दुःख किंवा शोक. माणसाला वाईट वाटतं, एखादा चालता चालता माणूस पडला तोंडावर तर काय वाटतं? अरे उगाच पडला. किंवा एखाद्या व्यक्तीचं काही नुकसान झालं, एखाद्या चांगला माणूस वारला, वाईट माणसानं चांगल्या माणसाचं नुकसान केलं, तर अशा परिस्थितीमध्ये काय होतं? शोक. किंवा आपलं स्वतःचं नुकसान झालं तर काय होतं? शोक निर्माण होतो, दुःख वाटतं. त्या दुःखाचा हा स्थायी भाव आहे. माणसाला दुःख नेहमी होणार. म्हणजे कितीही श्रीमंत माणूस असो आणि किती गरीब माणूस असो, कितीही सधन असो, कितीही विद्वान असो, कितीही दरिद्री असो, कितीही अडाणी असो, हे स्थायी भाव कायम आहेत. आणि म्हणून जेव्हा दुःख होईल, जेव्हा शोक होईल, तेव्हा त्याला त्याचा भाग येईल, आणि त्याला त्यांनी करुण रस असं म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, जेव्हा स्वतःला दुःख होतं, जेव्हा स्वतःला दैनंदिन जीवनामध्ये दुःख होतं, तेव्हा काय होतं? दुःख होतं स्वतःला. पण जेव्हा दुसऱ्याला दुःख होतं आणि ते आपण पाहतो, साहित्यामध्ये एखादा नायक आहे आणि तो मरतोय त्याच्यामध्ये विनाकारण, किंवा त्याला खूप त्रास होतोय, तर हे दुःख कोणाचं आहे? स्वतःच आहे का? नाही, तर त्या साहित्यातल्या नायकाचं आहे किंवा नायिकेचं आहे. आणि म्हणून हे जे दुःख आहे हे पाहून काय होणार? करुण रस तयार होणार. करुण म्हणजे आपल्याला करुणा येणार, अरे रे बिचाऱ्याचं उगाच असं झालं. ही जी भूमिका आहे, आता हे स्वतःचं दुःख नाही, हे दैनंदिन जीवनाचं दुःख नाही, हे काय आहे? कृत्रिम स्वरूपाचं दुःख आहे. आणि हे दुःख विशेष म्हणजे दुसऱ्याचं आहे. त्याच्यामुळे दुसऱ्याविषयी दया निर्माण होणं, दुसऱ्याविषयी जाऊ द्या रे कशाला उगाच उगाच त्याचं वाईट झालं असं जे आपण म्हणतो साहित्यातल्या नायकाचं, तर तो हा करुण रस आहे. आणि म्हणून इथं ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की हे सगळे जे रस आहेत, हे जे भावना तयार होत आहेत, ह्या जाणीवपूर्वक तयार केल्या जात आहेत, आणि ह्या भावना दुसऱ्यासाठी, पण दुसऱ्याचं पाहून या भावना तयार होत आहेत. आणि म्हणून स्वतःचे अनुभव इथं जास्त लागू पडत नाहीत. याच्यानंतरची चौथी जी आहे ते आहे राग, क्रोध, संताप. हा सुद्धा प्रत्येक माणसामध्ये असतो. प्रत्येक माणसाला राग येतो, प्रत्येक माणसाचा क्रोध एखाद्या वेळेस तरी अनावर होतो, प्रत्येक माणसाला संताप सुद्धा येतो. तर हा जो दैनंदिन जीवनातला संताप आहे, समजा आपलं एखाद्याचं नुकसान केलं आणि आपण त्याच्यावर रागवायलो, तर हा झाला क्रोध, हा झाला संताप. आलं लक्षात? हा आपल्या दैनंदिन जीवनातलं. परंतु जेव्हा चित्रपटामध्ये एखाद्या नायकाचं नुकसान होतं आणि तो त्याचा बदला घेण्यासाठी किंवा त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी जेव्हा त्याला राग येतो, तेव्हा काय होतं?
तर तो जो असतो त्याला रौद्र रस असं म्हणतात. रौद्र म्हणजे रुद्र, रागावलेला. आता लक्षात ठेवा, जेव्हा आपण स्वतः रागवतो तेव्हा ती गोष्ट वेगळी असते, पण जेव्हा कादंबरीतला नायक रागवतो किंवा एखाद्या चित्रपटातला हिरो रागवतो, आपण पाहतो की चित्रपटामध्ये शोले पिक्चर तुम्ही पाहिला असेल, शोले मध्ये अमिताभ बच्चनला मारलं जातं आणि त्याच्यानंतर धर्मेंद्रला राग येतो, खूप राग येतो. तर तो जो राग आहे त्या रागाच्या नंतर जे त्याचं अकराळ विक्राळ रूप होतं, त्याचं जे डेंजर रूप होतं, त्याचं जे खतरनाक रूप होतं की ज्याच्यामुळे तो सगळ्या खलनायकांना मारतो रागामध्ये, तर तो जो एक आवेग आहे ते आपल्याला जाणवतं की नाही आता याच्यामध्ये खूप ताकद आलेली आहे, तर त्याला रौद्र असं म्हटलं जातं. रौद्र रस त्याच्यापासून काय होतो, जेव्हा नायकाला क्रोध येतो, जेव्हा नायकाला संताप येतो, जेव्हा त्याला राग येतो आणि तो काम करायला लागतो, तेव्हा काय होतं, ते रौद्र रस असतात. आता याच्यानंतर आणखीन 4 रस आहेत. त्याच्यातला पहिला रस आहे आणखीन, आता हे झाले 4. आता 5वा रस आहे उत्साह. आता उत्साह हा माणसाचा स्थायी भाव आहे. उत्साह म्हणजे एखादा पराक्रम करणे, एखादं यश मिळणे. जेव्हा आपल्याला पाहता येतं, जेव्हा आता एखादा नायक आहे आणि त्याचे 4-5 खलनायक आहेत आणि जेव्हा तो एकेकाला मारायला लागतो तेव्हा आपोआपच काय होतं, त्याचा पराक्रम वाढत जातो, त्याची ताकद वाढत जाते, माणसाला हुरूप येत जातो आणि मग त्याच्यातून सगळ्या गोष्टी आपोआप होत जातात. तर उत्साह हा माणसाचा स्थायी भाव आहे. स्थायी भाव म्हणजे माणूस उत्साहाने एखादं काम करतो, निराशेनं पण करतो आणि उत्साहानं पण करतो, पण उत्साहानं जे काम करतो त्याच्यामध्ये आणखीन जास्त ताकद आपोआपच येते. तर हा जो उत्साह आहे, हा जो स्थायी भाव आहे, या स्थायी भावातून जो रस निर्माण होतो त्याला वीर रस असं म्हणतात. हा जो स्थायी भाव आहे याच्यामधून जो रस निर्माण झाला त्याला काय म्हणतात, वीर रस. वीर रस म्हणजे याच्यामध्ये एखाद्या नायकाचं वर्णन करणं, त्याच्या पराक्रमाचं वर्णन. पोवाडे, आपण पोवाडे ऐकतो नेहमी. हे पोवाडे काय आहेत, तर उत्साह वाढवणारे आहेत आपला. जेव्हा शिवाजी महाराजांचा पोवाडा गायला जातो तेव्हा ते जसे लढले, त्यांनी जसं ते सगळे किल्ले जिंकले, तर हे सगळं काय आहे, याच्यामध्ये काय केलं जातं, आपल्याला उत्साह वाटतो की अरे वा, शिवाजी महाराज ते किती ग्रेट होते, यांनी किती मोठे पराक्रम गाजवले. माणसामध्ये उत्साह येतो, त्यांचं पराक्रमाचं तयार करून वीर रस तयार होतो. वीर रस म्हणजे आपण सुद्धा तसं केलं पाहिजे, आपण उत्साहित होतो एकदम. तर जेव्हा आपण उत्साहित होतो, काही वाचून काही ऐकून, आता पहा ते व्यक्तिमत्व विकासाची भरपूर पुस्तकं आहेत आणि त्या व्यक्तिमत्व विकासाच्या पुस्तकामध्ये नेहमी हा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे नकारात्मक विचार आहेत त्यांना बाजूला टाकायचं आणि पराक्रम, तुम्ही काय करू शकता, तुम्ही किती चांगले आहात, तुमच्यामध्ये किती पोटेन्शियल आहे, तुम्ही किती मजबूत आहात, हे जेव्हा सगळं सांगितलं जातं तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये, तेव्हा तुम्हाला दैनंदिन जीवनातला उत्साह येतो. तुम्ही आनंदाने काम करता, यश मिळालं की कोणी स्तुती केली की तुम्हाला आणखीन उत्साहित होता. पण इथं कसं आहे, इथं हे सगळं कृत्रिम आहे, तयार केलं जात आहे. म्हणून तुमची स्तुती न करता चित्रपटातल्या नायकाची स्तुती, त्याच्या वीरतेची स्तुती अशी केली जाते. आणि याच्यामधून काय केलं जातं, कोणता रस तयार होतो, तर वीर रस तयार होतो. जसं माणसाला उत्साह आहे तसा आणखीन एक मूलभूत भावना आहे माणसाची, ज्याच्यापासून माणसाची सुटका फार लवकर होत नाही, आणि ती आहे भय. माणसाला भीती वाटते आणि ही भीती जेव्हा साहित्यातून व्यक्त करायची असते. आता माणूस कधी भीतो दैनंदिन जीवनामध्ये, तर जेव्हा त्याच्या जीविताला, त्याच्या कुटुंबाला किंवा त्याला काही धोका आहे असं वाटतं. साप दिसला की माणूस भीतो, है ना. आजकाल तर माणसं जेव्हा मास्क कोणी घालत नाही त्यांना पाहून सुद्धा भेटतात. आजकाल माणसंच माणसाला भेट आहेत, है ना.
कारण की सगळं कोरोना आलेलं आहे, त्याच्यामुळं अडचणी आहेत. तर ही जी 4 माणसं दिसले गप्पा मारताना उगाच आणि मास्क जर त्यांनी बांधला नसेल तोंडाला, तर असं आपल्यालाच भीती वाटायला लागते की अरे जर याच्यातला एखाद्याला असेल तर कसं होईल, है ना. तर हा जो भय नावाचा प्रकार आहे हा दैनंदिन जीवनामध्ये वेगळा आहे, पण जेव्हा तो साहित्यामध्ये निर्माण करायचा असतो तेव्हा कोणता प्रसंग तयार केला जाईल, तो रस कोणता असेल, तर यांनी तो प्रसंगाला नाव दिलंय भयानक रस. भयानक रस म्हणजे काय केलं जाईल, समजा नाटक तुम्हाला बसवायचं आणि त्या नाटकामध्ये असं दाखवायचं की तुम्ही असं ठरवलं की समोरच्या प्रेक्षकांच्या मनातली भीती जागी करायची. काय करावं लागेल, असा कोणता प्रसंग तयार करावा लागेल, मग भूताचं तयार करावं लागेल, ज्याला माणसं भीतात असं करावं लागेल, है ना. दैनंदिन जीवनातले अनुभव घ्यावे लागतील की माणसं कशाला भीतात, आणि मग ते ज्याला ज्याला भीतात त्या भयाची त्यांना जागी करावं लागेल आणि त्याच्यातून भयानक रस निर्माण होईल. किंवा तो जो खलनायक असतो तो एवढे वाईट कृत्य करतो, एवढा बदमाशपणा करतो की त्याच्यामुळे काय होतं, माणसाला भीती वाटायला लागते की अरे बापरे आता हा गुंडा काय करेल काय नाही. तर हा जो भय नावाचा प्रकार आहे, माणसाचा स्थायी भाव आहे, तो त्या नाटकामधून तिथे काय करायचंय, जागा करायचा. याच्यानंतर आणखीन एक आहे सगळ्यात प्रभावी असणारा, तो रस आहे विस्मय किंवा आश्चर्य. हा रस हा स्थायी भाव आहे. हा विस्मय जो आहे किंवा हा जे आश्चर्य आहे हे कधी निर्माण होतं, जेव्हा एखादं अनपेक्षित घटना घडते, जेव्हा एखादा चमत्कार घडतो, जेव्हा आपल्याला अपेक्षित नसताना त्याच्यापेक्षा जास्त मिळतं, अशा वेळेस काय केलं जातं, तर हा आश्चर्य किंवा विस्मय तयार होतो. आता अलीबाबा आणि 40, एखादा माणूस गरीब आहे तो अचानक श्रीमंत झाला, त्याला धनाचा साठा भेटला, काय झालं, एकदम चमत्कारिक. किंवा कोणी जादूगार भेटला, किंवा असं काही झालं जे दैनंदिन जीवनामध्ये होत नाही. दैनंदिन जीवनामध्ये जी घटना अशक्य असते पण व्हावी असं वाटतं, गरीब असतील त्यांना वाटतं की एखादी लॉटरीचं तिकीटच लागावं, की मग त्याच्यामधून एखादं लागतं की बुवा चला लॉटरीचं तिकीट लागलं. तर अशा पद्धतीने जे विस्मय असतं, जे आश्चर्यकारक असतं, असं जेव्हा अचानक घडतं दैनंदिन जीवनामध्ये तेव्हा आपल्या मनामध्ये हा भाव तयार होतो. परंतु हे जेव्हा साहित्यामधून घडवलं जातं, साहित्यामधून असा चमत्कार निर्माण होतो, तेव्हा जो रस निर्माण होतो त्याला अद्भुत रस असं म्हणतात. अद्भुत रस. आता महाकाव्यामध्ये तुम्ही पहा, रामायण महाभारत किंवा कोणतेही पुराण जे पहा, तो जो नायक असतो किंवा जो तो हिरो असतो किंवा जो देवतेचा अवतार असतो, त्याच्याकडे असे काही चमत्कारिक स्वरूपाचे गुण असतात किंवा अशी काही चमत्कारिक स्वरूपाचे वरदान असतात त्याच्याकडे की आपण विस्मयचकित होतो, आपण काय होतो, अद्भुत रसानं व्यापले जातो, है ना. असं काहीतरी तो पराक्रम करतो, तो कृष्ण आहे, तो कणगोळीवरच पहाड उचलेल, किंवा हातीमताई आहे ना, किंवा अलीबाबा आणि 40 चोर आहे, किंवा पंचतंत्रातल्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये काय होतं, एकदम प्राणी बोलायला लागतात, काहीतरी ते होतं, घटना होते, याला काय म्हणतात, आश्चर्य किंवा विस्मय झाला की अद्भुत रस निर्माण होतो. आणि अद्भुत रस निर्माण झाला की माणसाचा हा स्थायी भाव रस निर्मिती होते. याच्यानंतर आणखीन एक भाव आहे जो की बिभत्स रस नावानं ओळखला जातो. बिभत्स, बिभत्स म्हणजे हा जो रस आहे हा एखाद्या माणसाची किळस येणं या प्रकारामधून आलेला आहे. एखाद्या माणसाची जेव्हा किळस येते आपल्याला, किंवा एखाद्याचा वीट येतो की नको बाबा या माणसाला भेटणंच नको, कंटाळतो एखाद्या माणसाला, किंवा एखाद्या माणसाला जर तिरस्कार वाटायला लागला, तर हा तिरस्कार, वीट, किळस हा काय बनतो, हा बिभत्स रस बनतो. आता बिभत्स रस म्हणजे
म्हणजे त्याचं असं वर्तन असं केलं जातं, असा असा प्रसंग तयार केला जातो, अशा गोष्टी तयार केल्या जातात, असा अन्याय तयार केला जातो किंवा असा स्वभाव असतो एखाद्या माणसाचा जो की नाटकामध्ये दाखवला जातो की ते पाहून माणसाला किळस वाटायला लागते की नको रे बुवा, हे काय, हे नाही आलं तर बरं. तर हे जे किळसवाणेपणा असतो याच्यातून बिभत्स रस तयार होतो. तर हे जे 8 रस आहेत आणि त्याचे हे जे 8 स्थायी भाव आहेत, हे शृंगार रस, हास्य रस, करुण रस, रौद्र रस, वीर रस, भयानक रस, अद्भुत रस आणि बिभत्स रस, हे 8 मूलभूत भावना या रती, शृंगार, हास्य, दुःख, राग, क्रोध, संताप, भय, उत्साह, आश्चर्य, किळस किंवा वीट याच्यापासून तयार होतात. आणि हा जो स्थायी भावाचा घटक आहे, हा स्थायी भाव आहे, म्हणजे हे माणसाच्या मनामध्ये आहेत, फक्त याला जाग करावं लागतं. आणि हे जाग करण्यासाठी काय करावं लागतं, तर इथं यांनी सांगितलं हे यांचा वापर करावा लागतो. आलं लक्षात. आणि यांचा वापर जेव्हा केला जाईल यांच्या जागृतीसाठी आणि यांची जेव्हा जागृती होईल तेव्हा आपोआपच कृत्रिम भावना तयार होतील, तात्पुरत्या, तेवढ्या. आणि या भावना म्हणजे हे रस. आलं लक्षात. म्हणजे भरत मुनीचा जो रसविचार आहे किंवा जे रससूत्र आहे, जे साहित्य म्हणजे काय हे सांगतं, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं सांगितलेलं आहे की अगदी सुरुवातीला माणसाच्या मनामध्ये, प्रत्येक जगातल्या सगळ्या माणसाच्या मनामध्ये हे भाव आहे, हे स्थायी भाव आहे. प्रत्येक माणसाला स्त्रीला पुरुषाचं, पुरुषाला स्त्रीचं आकर्षण असतं. प्रत्येक माणसाला हसावंसं वाटतं, सुखदायक प्रसंग असावा असं वाटतो. प्रत्येक माणसाला दुःख सुद्धा होतं. प्रत्येक माणसाच्या मनामध्ये राग सुद्धा असतो. प्रत्येक माणसाला उत्साह असतो. प्रत्येक माणसाच्या मनामध्ये भीती असते. प्रत्येक माणसाला आश्चर्य वाटतं, विस्मयचकित होतो. आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये किळस वाटणारे, वीट वाटणारे, तिरस्कार वाटणारे असे काही घटक असतात. तर हे जे 8 मूलभूत भाव आहेत, माणसाचे भाव आहेत, हे याच्यापेक्षा आणखीन वेगवेगळे भाव असतात. परंतु भरत मुनीच्या मते एवढे 8 भाव पुरे झाले. आणि या 8 भावांना आपल्याला जाग करायचंय साहित्याच्या माध्यमातून. हे 8 भाव आपल्याला वर आणायचे, जागे करायचे. कशासाठी? तर या साहित्याच्या यशस्वीतेसाठी, रसविचारासाठी. हे जेव्हा जागे करायचे तर काय करावं लागेल आपल्याला? आपण जर नाटक करत असू तर काय करावं लागेल? अभिनय करावा लागेल. आणि जर आपण नाटक नाही करू, आपण कविता लिहित आहोत, आपण कथा लिहित आहोत, आपण साहित्य लिहित आहोत, कादंबरी लिहित आहोत, तर काय करावं लागेल? मग नाविलाजानं आपल्याला एक नायक घ्यावं लागेल, नायिका घ्यावं लागेल, किंवा असे शब्द वापरावे लागतील अलंकारिक पद्धतीनं, वक्रोक्तीच्या पद्धतीनं, रीतीच्या पद्धतीनं, औचित्याच्या पद्धतीनं, की हे सगळे विचारून यांचा सगळ्यांचा वापर करून आपल्याला एक ध्वनित अर्थ तयार करावा लागेल. मागचा आपण व्हिडिओ पहा, ध्वनित अर्थ म्हणजे काय. तर हा ध्वनित अर्थ जेव्हा निर्माण होईल तेव्हा हा जो पाहणारा आहे, हा जो ऐकणारा आहे, हा जो वाचणारा आहे, त्याचा प्रेक्षक, श्रोता, याला एक अर्थ जाणवेल, ध्वनित अर्थ. आणि या ध्वनित अर्थामुळं यापैकी एखादी जी भावना आहे ती जागी होईल किंवा ही जागी केली जाईल मुद्दाम म्हणून. याच्या साहाय्यानं काय करायचंय? याची एक भावना जागी करायची. जशी ही भावना जागी झाली कृत्रिम स्वरूपाची, तसा याच्यातला हा रस तयार झाला. आलं लक्षात. मग आता याच्यापेक्षा उलट पहा. आता हा झाला रस सिद्धांत भरत मुनीचा. मग भरत मुनीनं काय केलं? अगदी याच्या उलट केलं. म्हणजे त्यांनी सांगितलं की आता हा रती आहे किंवा हा हास्य आहे, हा स्थायी भाव आहे, आणि याचा जो रस आहे तो आहे हास्य रस. आता त्यांनी सांगितलं की आपल्याला हास्य रस तयार करायचा. काय तयार करायचंय? हास्य रस तयार करायचा आहे जाणीवपूर्वक. आता हास्य रस निर्माण करण्यासाठी हा माणसाचा स्थायी भाव आहे, माणूस हसतो. मग आता हास्य रस आपल्याला जर तयार करायचं असेल, एखाद्या माणसाला हसवायचं असेल आणि ते जाणीवपूर्वक करायचं असेल,
तर काय करावं लागेल की तो माणूस कशाला हसतो हे शोधावं लागेल. म्हणजे एखादा लंगडा माणूस आहे त्याला तुम्ही पळणाऱ्या लोकांचे जोक सांगतायत किंवा स्पोर्ट्स वाले जोक सांगतायत तर तो हसेल का? नाहीये. आपण जसं पाहिलं होतं एक की आईच्या प्रेमाविषयीच्या खूप कविता आहेत, भरपूर कविता आहेत, पण ज्याला आई वडिलांनी सोडून दिलेलं आहे, लहानपणीच अनाथाश्रमामध्ये टाकलेलं आहे किंवा काही वेगळ्या पद्धतीचा त्याचा प्रकार आहे, तर त्याला त्या आईच्या कवितेचा आनंद घेता येईल का? तर घेता येणार नाही, उलट त्याला ते दुःख होईल. तर अशा पद्धतीने ज्याच्यामुळं हसू येतं, समजा पाकिस्तानी माणूस आहे आणि त्याला जर पाकिस्तानविषयी वाईट जोक सांगितले तर तो हसेल का? नाही. भारताविषयी जर वाईट जोक सांगितले तर जमणार नाही. एखादा माणूस एखाद्या राजकीय पार्टीचा आहे विशिष्ट आणि त्याच राजकीय पार्टीच्या नेत्याविषयी कोणी जोक करत आहे तर तो हसेल का? नाही, उलट त्याला राग येईल. असा उलटा असर सुद्धा होऊ शकतो विनोदाचा. आणि म्हणून जेव्हा आपल्याला हास्यरस तयार करायचा आहे तेव्हा समोरचा जो प्रेक्षक आहे तो कशाने हसतो याचा पहिले अभ्यास करावा लागतो. आणि मग तो ज्याला हसेल तशा पद्धतीचे अलंकार, तशा पद्धतीच्या वक्रोक्ती, तशा पद्धतीच्या रीती, ते औचित्य ठेवून एक ध्वनित स्वरूपाचा अर्थ आपल्याला काढावा लागेल. म्हणजे हे सगळं जाणीवपूर्वक आहे. आणि मग हे कसं करायचं, काय करायचं, कोणता अलंकार वापरायचा, कुठं वापरायचं, ह्या सगळ्यांचा अभ्यास या भरतमुनी आणि या लोकांनी केला. म्हणजे हे जे रस आहेत, ह्या ज्या भावना आहेत, या जाणीवपूर्वक तयार करणं, तेही कशाच्या सहाय्यानं? तर साहित्याच्या सहाय्यानं. तर असा हा रसविचार नावाचा प्रकार आहे आणि त्याच्यासाठी हे सगळे जे घटक आहेत ते मदतीला येत असतात. तर असा हा रसविचार आहे. रसविचारामध्ये आपण स्थायीभाव पाहिलं आणि म्हणून या स्थायीभावाचं उद्दीपन यांच्या सहाय्यानं इथपर्यंत करायचं म्हणजे आपण यापर्यंत पोहोचतो. आणि म्हणून याची एक व्याख्या केली गेली. शेवटी आपण पाहिली, शेवटी भरतमुनी म्हणतो, आनंदवर्धन सुद्धा म्हणतो की वाक्यम रसात्मक काव्यम. म्हणजे शेवटी हे सर्व जे आहेत, हे सर्व जे प्रकार आहेत, हे शेवटी कुठे येतात? रस. ज्याच्यातून रस तयार होतो, वाक्यम रसात्मक काव्य. ज्या वाक्याच्या सहाय्याने, कारण की हे साहित्य आहे, नाटक नाही, ज्या वाक्याच्या सहाय्याने, ज्या भाषिक अभिव्यक्तीच्या सहाय्याने रस निर्माण होतो, रसाची निर्मिती होते, तेव्हा त्या रसाच्या निर्मिती झाल्याच्या नंतर त्याला काय म्हणता येतं? काव्य असं म्हणता येतं. आणि म्हणून या सगळ्यांनीच जवळपास रस विचार हा महत्वाचा मानलेला आहे. तर ज्या पद्धतीने रस तयार होईल, जेव्हा जेव्हा हे स्थायीभाव उद्दीपित होतील, जागे होतील, रस तयार होईल आणि रसामधून त्या साहित्याचं मूल्यमापन केलं जाईल. तर अशा पद्धतीने हा रसविचार आहे. हा रसविचार कसा तयार केला जातो, भरतमुनीचं काय म्हणणं आहे, हे आपण एका स्वतंत्र प्रकरणामध्ये भरतमुनीचं रससूत्र जे आहे ते कसं तयार करायचं जाणीवपूर्वक ते आपण पाहणार आहोत. तर मला वाटतं इथं साहित्य, भारतीय साहित्य विचार हा कशा पद्धतीनं तयार झालेला आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. हा रसविचार जो मी थोडक्यात सांगितला तो एवढा थोडक्यात नाहीये. प्रत्येकाचे खूप मोठमोठे सिद्धांत आहेत आणि या सिद्धांतावर त्यांनी पुस्तकं लिहिली आहेत मोठमोठी आणि त्या प्रत्येक सिद्धांतामध्ये वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत अगदी सविस्तर पद्धतीनं. म्हणजे जेव्हा तुम्ही हे सगळं वाचाल तेव्हा तुम्ही अभ्यास केल्याच्या नंतर तुम्हाला सुद्धा समजेल भरतमुनीनं तर एवढं सांगितलेलं आहे की आता शोक आहे, हा रस आहे, हा कसा तयार करायचा, कोणतं काय काय वापरायचं, याच्यापैकी कोणकोणता घटक वापरायचा हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं. म्हणजे कृत्रिम पद्धतीने तुम्ही काही करू शकता साहित्यामध्ये. तुम्हाला वाटलं की इथं आनंदाचा प्रसंग टाकायचा आहे, तुम्ही आनंदाचा प्रसंग टाकू शकता. तुम्हाला वाटलं इथं दुःखाचा प्रसंग पाहिजे, आनंदानंतर दुःख पाहिजे तर ठीक आहे, दुःख पण देतं. त्याच्यानंतर तुम्ही समजलं भयानक पाहिजे तर तुम्ही भयानक सुद्धा रस तयार करू शकता. ते सगळं जे आहे साहित्यातलं याला त्यांनी साहित्य म्हटलेलं आहे. भारतीय साहित्य विचार जेव्हा आपण पाहतो तेव्हा तो संपूर्ण साहित्य विचार या रससूत्राभोवती, या रसविचाराभोवती फिरताना दिसतो. आणि म्हणून हा रसविचार गृहीत धरूनच आपल्याला
हे सगळं भारतीय साहित्य विचार अभ्यासावा लागतो. मला वाटतं की भारतीय साहित्य विचाराचा परिचयात्मक भाग तुम्हाला समजला असेल. हे जे व्हिडिओज आहेत ते तुम्ही परत परत पहा जर काही गोष्टी समजल्या नाहीत तर, आणि तुम्हाला संपर्क करू शकता. उद्यापासून आपण पाश्चिमात्य साहित्य विचार, भारतीयाच्या बाहेरच्या जगामध्ये साहित्याविषयीच्या ज्या भूमिका मांडल्या गेलेल्या आहेत, साहित्याच्या ज्या व्याख्या केल्या गेलेल्या आहेत त्या आपण पाहणार आहोत, त्यांचे सिद्धांत पाहणार आहोत. आणि या सगळ्यांचं मिळून आपल्याला साहित्याचं स्वरूप समजून घ्यायचं आहे. कारण की हे जे विचार आहेत हे मध्ययुगीन प्राचीन स्वरूपाचे आहेत. जेव्हा महाकाव्य लिहिली जायची, मोठमोठी काव्यात्मक स्वरूपाचे ग्रंथ लिहिले जायचे, तेव्हा हे भरतमुनीनं लिहिलेलं काव्यशास्त्र आहे, साहित्याविषयीची भूमिका आहे. पाश्चात्य देशामध्ये आणखी वेगळी भूमिका आहे आणि आधुनिक काळामध्ये सुद्धा वेगळी भूमिका आहे. आता याच्यामध्ये जेव्हा रस विचार करतो, आर्ट, अगदी नंतरच्या काळामध्ये आणखीन काही रस तयार केले गेले. एकानं सांगितलं की शांत नावाचा रस आहे, एकानं सांगितलं भक्ती नावाचा रस आहे. भक्ती म्हणजे संत साहित्यामध्ये जे भक्ती करतात ना, संत तुकाराम, संत नामदेव यांनी भक्ती केलेली आहे, तर त्यांनी भक्ती रस सांगितला, कोणी शांत रस सांगितला. परंतु या रसाचा स्थायीभाव सुद्धा त्यांनी सांगितला, परंतु त्याच्याविषयीची चर्चा आपण नंतर करूयात. कारण की ते काही फारशी या सिद्धांतिक भूमिकेमध्ये नाहीयेत, पण तरी आपण त्याची चर्चा करूयात. तर पुढच्या तासामध्ये आपण पाश्चात्य साहित्य स्वरूप पाहूयात. काही जर शंका वाटली तर तुम्ही मला फोन करू शकता, त्याचं PDF तुम्हाला मिळून जाईल. त्याचा आणखीन सविस्तर अभ्यास करा. धन्यवाद.